बुलेटिनची सुरुवात आताच्या सगळ्यात महत्त्वाच्या आणि मोठ्या बातमीने करतोय। बातमी एका बैठकीच्या संदर्भातली आहे। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या आमदारांची थोड्याच वेळात एक महत्त्वाची बैठक आता सुरू होते आहे। पक्षाच्या प्रदेश कार्यालयामध्ये थोड्याच वेळात त्या बैठकीला सुरुवात होणार आहे। शरद पवार जयंत पाटलांच्या उपस्थितीमध्ये महत्त्वाचं मंथन या बैठकीमध्ये केलं जाणार आहे। गटनेता, विधिमंडळ पक्षनेता, मुख्य प्रतोद यांची या बैठकीमध्ये आता निवड होण्याची शक्यता आहे। गटनेते पदावर जयंत पाटील किंवा जितेंद्र आव्हाड यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे। त्या दोन्ही नेत्यांची नावं सध्या चर्चेत आहे। तर ही महत्त्वाची बैठक पुढच्या काही मिनिटांमध्ये सुरू होते आहे। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या बैठकीच्या संदर्भातली ही सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी ब्रेकिंग न्यूज आपण पाहतोय। पक्षाच्या प्रदेश कार्यालयामध्ये थोड्याच वेळात या बैठकीला सुरुवात होणार आहे। तर शरद पवार, जयंत पाटील यांच्या उपस्थितीमध्ये बैठकीला सुरुवात होते आहे। तर गटनेता, विधिमंडळाचा पक्षनेता आणि मुख्य प्रतोद यांची देखील निवड आजच्या या बैठकीमध्ये होण्याची शक्यता आहे। तर आता काही महत्त्वाचे नेते देखील दाखल होण्यास सुरुवातही झालेली आहे। गटनेते पदावर जयंत पाटील किंवा जितेंद्र आव्हाड यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे। आपल्या प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे आपल्याशी थेट जोडल्या जात आहेत। त्यांच्याकडून या बैठकीच्या संदर्भातले अपडेट घेऊयात। मीनाक्षी, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाची एक महत्त्वाची बैठक सुरू होते। साधारणतः पुढच्या किती मिनिटांमध्ये या बैठकीला सुरुवात होणार आहे? काही महत्त्वाचे नेते बैठकीसाठी दाखल झाले का आणि या बैठकीचे महत्त्वाचे मुद्दे नेमके कोणते असू शकतात? नक्कीच आपण पाहतोय की राष्ट्रवादी शरदचंद्र पवार यांच्या पक्षाच्या आमदारांची आज बैठक बोलवण्यात आलेली आहे। आपण पाहतोय की अगदीच थोड्या वेळापूर्वी शरद पवार स्वतः हे राष्ट्रवादीच्या प्रदेश कार्यालयात दाखल झालेले आहेत। काहीच वेळापूर्वी आपण पाहतोय की जयंत पाटील हे देखील दाखल झालेले आहेत। तर सुप्रिया सुळे आणि जितेंद्र आव्हाड हे देखील राष्ट्रवादीच्या कार्यालयात दाखल झालेले आहेत। सगळेच आमदार जे निवडून आलेले आहेत आणि जे आमदारांचा पराभूत झालेले आहेत हे आमदार देखील आजच्या बैठकीमध्ये उपस्थित राहणार आहेत। प्रामुख्याने आपण पाहतोय की शरद पवार, सुप्रिया सुळे आणि जयंत पाटील यांच्या उपस्थितीमध्ये ही बैठक पार पडणार आहे। खरं तर आपण पाहतोय की गटनेता असो किंवा मुख्य प्रतोद असो या निवडीबाबत ही बैठक होणार आहे। तर दुसरीकडे इतर गोष्टींवरती देखील चर्चा होईल, कारण आपण पाहतोय की लोकसभेमध्ये शरद पवार यांचा स्ट्राईक रेट जो आहे तो सर्व पक्षांपेक्षा जास्त होता आणि या विधानसभा निवडणुकीसाठी आपण पाहतोय तर शरद पवार यांचा मोठ्या प्रमाणामध्ये पराभूत त्यांच्या आमदारांचा झालेला आहे आणि याच आमदारांना आज देखील बोलवण्यात आलेलं आहे। त्यामुळे एकूणच काय काय तक्रारी या आमदारांच्या आहेत याविषयी देखील चर्चा होऊ शकते। प्रामुख्याने आपण पाहतोय की गटनेता निवडीबाबत जितेंद्र आव्हाड असतील किंवा जयंत पाटील असतील यांच्या नावाची चर्चा आहे। त्यामुळे कोणाच्या नावाची या ठिकाणी वर्णी लागते हे पाहणं महत्त्वाचं राहील। अगदीच काही मिनिटातच या बैठकीला सुरुवात होईल। सगळे आमदार जे आहेत ते येण्यास सुरुवात झालेली आहे। शुभम, अगदी मीनाक्षी, महत्त्वाचे अपडेट या बातमीच्या संदर्भात आणि एकंदरीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या बैठकीच्या संदर्भातले तू पोहोचवलेले आहे। तुर्तास धन्यवाद। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।